जे सातपुडा माउंटेन आहे फ्रेंड्स, ते माझ्या घराजवळच पडतात. इथून 4-5 किलोमीटर अंतरावर गेलो. बोला कसा आहे? फ्रेंड्स बाहेर गेलो होतो सकाळी, आता दूध वगैरे घेऊन आलो. आज जरा लवकर उठलो म्हणून सकाळ सकाळी डेअरीवर गेलो आणि दूध आणलं. सकाळी सकाळी हवा पण सुटत होती आणि पाऊससुद्धा थोडा थोडा चालू होता. अजून पण वातावरण तसंच आहे बाहेरचं, पूर्ण ब्लॅक. तर फ्रेंड्स सकाळी सकाळी आई करत या ठिकाणी पूजा. ॲज यू सी आता दिवा लावायचा बाकी आहे. राहायला हवं या ठिकाणी दिवा, त्याच्यामध्ये पाणी होतं पंथीमध्ये, ते काढून ठेवलं आधी, आता पेटत नाही व्यवस्थित. तर फ्रेंड्स आता आलो जर बाहेर. हे पाहू शकता या ठिकाणी गणपती मंदिर आहे. बाहेर कशासाठी आलो त्याच्या मागं कारण सांगतो मी तुम्हाला. तर फ्रेंड्स सकाळी सकाळी आलो मंदिराकडे. हे पाहू शकता तुम्ही गजानन महाराजचं मंदिर. याच्यामध्ये कारण असं आहे की मी घरी ब्लॉग अपलोड करत होतो, पण ब्लॉग काही अपलोड होत नव्हतं नेटवर्क इश्यूमुळे, म्हणून मला इकडे यावं लागलं. आता नेट जरा इकडे चांगलं चालत आहे. तर फ्रेंड्स इकडे आलो जरा सोसायटीमध्ये, कारण तुम्हाला माहिती आहे नेटवर्क चालत नव्हतं व्यवस्थित, म्हणून ब्लॉग अपलोड करायचं इकडे मंदिराकडे यावं लागलं. इकडे गजानन महाराजचं मंदिर जे तुम्हाला मागे दिसतं झाडाच्या मागे. तर आता या ठिकाणी नेटची स्पीड चांगली आहे आणि ब्लॉग पण बरोबर अपलोड होत आहे. तर थोडा वेळ इथं फिरू म्हणजे आपला ब्लॉग पण अपलोड होऊन जाते आणि सकाळचं मॉर्निंग वॉक पण होते. हा जो फिरण्याचा एरिया आहे, इथं गजानन महाराजचं मंदिर दिसत असेल तुम्हाला. त्याच्या बॅक साईडलाच इथं प्लॉट वगैरे पडून आहेत, घरं बांधून आहे. त्या ठिकाणी मस्त फिरण्यासाठी रोड वगैरे आहेत. फ्रेंड्स इथली प्लॉट सिस्टीम मी पाहिली, एकदम बढिया प्लॉट सिस्टीम आहे. घरं वगैरे पण मस्त बांधून आहेत. खूप सारे प्लॉट या ठिकाणी रिकामे आहेत, काही विकले असन, काही असतील तसेच. अशा एरियामध्ये घर पाहिजे, एकदम मोकळी हवा, झाडं वगैरे, आणि तिकडे समोर पहाड वगैरे आहे. कारण सातपुडा पर्वत जे आहे, जे सातपुडा माउंटेन आहे फ्रेंड्स, ते माझ्या घराजवळच पडतात. इथून 4-5 किलोमीटर अंतरावर गेलो तर सातपुडा माउंटेन चालू होऊन जातात. तर मी एक दिवस नक्की ब्लॉग बनवणार. तर जेव्हा माझ्याकडे बाईक वगैरे येईल तेव्हा मी नक्की तुम्हाला सातपुडा पर्वतपर्यंत नेणार. कारण काही जास्त दूर नाही, इथून 4-5 किलोमीटर दूर आहे, तर पहाड चालू होऊन जाते. तर फ्रेंड्स मी जसं तुम्हाला सांगितलं, या ठिकाणी जवळपास माउंटेन रेंजेस आहे. सातपुडा पर्वत तुम्हाला दाखवतो मी, इथून दिसते. क्वालिटी एवढी चांगली नाही आहे पण दिसून जाईल तुम्हाला. हे पहा या ठिकाणी माउंटेन दिसत आहे, ते जास्त दूर नाही. इथून मी मगाशी ज्या रोडनं आलो ना, तिथून मंदिराकडून, तिथून फक्त 5 ते 6 किलोमीटर अंतरावर हे पहाड चालू होतात. जास्त माउंटेन्स, ग्रीनरी, जिथं झाडं वगैरे जास्त आहे. मला असा एरिया खूप जास्त आवडतो. तर फ्रेंड्स इन फ्युचर जर पॉसिबल असेल तर मला इथे राहायची इच्छा आहे. या ठिकाणी मस्त प्लॉट वगैरे घेऊन घर बांधायची माझी इच्छा आहे. कारण हा जो एरिया आहे, हा जो व्ह्यू आहे, हा मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून एक्सप्रेस नाही करू शकत. एवढा बढिया व्ह्यू आहे. मस्त त्या ठिकाणी माउंटेन, जसं की तुम्हाला दाखवलं, झाडं वगैरे आहेत भरपूर, आणि या ठिकाणी रोड पण बांधलेले आहेत. साईडनं अशी त्याला झाडं वगैरे लावलेले आहे नारळाचे. म्हणजे एक नंबर बढिया जागा आहे फिरण्यासाठी पण. मॉर्निंग वॉक पण होते, नाईट वॉक पण करता येते, आणि फ्रेश हवा पण आहे फ्रेंड्स या ठिकाणी. तर फ्रेंड्स घरी खूप असं एकटं आणि वेगळं वाटत होतं. आणि सकाळपासून वातावरण तर तुम्हाला माहिती आहे, दाखवलंच मी कसं आहे. त्याच्यामुळे खूप जास्त बोर होत होतं, म्हणून मी निघून आलो थोडं बाहेर फिरण्यासाठी वगैरे. आता वातावरण जरा क्लिअर झालं, पण तरी आभाळ जे आहे, हे पहा या ठिकाणी सूर्य आहे, पूर्णपणे निघालेला नाही आहे, पण आभाळामध्ये दिसत असेल तुम्हाला. तर फ्रेंड्स या ठिकाणी पुढे काहीतरी काम चालू आहे. ट्रॅक्टर वगैरे पाणी भरत आहे वाटते, पाणी शिंपडत आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारे मोकळी जागा आहे, झाडं वगैरे आहेत, जसं मी तुम्हाला व्ह्यू दाखवलाच. तर फ्रेंड्स आपला ब्लॉग अपलोड होत आहे. आता फक्त 2 ते 3 मिनटं राहिले
2-3 मिनटात कंप्लीट व्लॉग अपलोड होऊन जातो. मी जेव्हा अपलोडिंगला टाकला होता ना फ्रेंड्स, मी 8 वाजायचा म्हणजे मी जवळपास 7:30 वाजले तर मी अपलोडिंगची प्रोसेस स्टार्ट करून देतो. कारण कधी कधी नेटवर्क इश्यू होते, म्हणून जवळपास 20 ते 25 मिनटं लागतात अपलोड होण्यासाठी. तर मी अर्ध्या तास आधीच त्याला अपलोडिंगला लावतो. पण आज विषय असा झाला की मी 7:30च्या आधीच व्लॉग अपलोडिंगला लावला, कारण मला माहिती होतं की आजचं एन्व्हायरमेंट चांगलं नाही आहे, म्हणून मी व्लॉग आधीच अपलोडिंगला लावला होता. पण नेटवर्क इश्यूमुळे तो अजूनसुद्धा अपलोड झालेला नाही. आणखी 3 ते 4 मिनटं वेळ आहे, तर 3-4 मिनटात अपलोड होऊन जाणार. पाहसाल थोडा आज व्लॉग लेट येणार. आता सध्या तिकडे बाहेर फिरत आहे. फ्रेंड्स इकडे या ठिकाणी चालू आहे घराचं बांधकाम वगैरे, स्लॅब वगैरे टाकला आहे ना आताच. बस फ्रेंड्स, आता 1 मिनिट राहिला, 1 मिनिटामध्ये व्लॉग अपलोड होऊन जाते आपला. किती वाजता येणार थांबा 1 मिनिट, मला पाहू दे टाईम. आज येणार आहे 8:13 व्लॉग. 8:12 झालेले आहेत, तर 8:13 8:14पर्यंत व्लॉग येऊन जाणार फ्रेंड्स. या ठिकाणी एंट्रन्स गेट. इथून आतमध्ये गेलो होतो फ्रेंड्स, बाहेर गेलो होतो तर थोडं येताना सामान वगैरे आणलं. तर फ्रेंड्स सध्या बसून आहे बाहेर पाहू शकतो तुम्ही. या ठिकाणी ऊन वगैरे आलेलं आहे. सकाळीच फक्त आभाळ होतं, सावली होती, ब्लॅक कलरचे क्लाउड्स होते. आता पूर्ण एन्व्हायरमेंट क्लिअर झालेलं आहे. कुठे चालली ही मांजर? कॅट फॅमिली घेतली खाली जंप. तर फ्रेंड्स या ठिकाणी आहे ना, पलंगावरती काहीतरी वाळू घातलेला आहे. चवडी आहे काय? मनुष्य के दृढ़ निश्चय के आगे कुछ भी असंभव नहीं रहता पार्थ। जब भी कोई जीव दृढ़ संकल्प होकर एक दृढ़ विश्वास के साथ किसी भी काम का बीड़ा उठाता है तो दैवी शक्तियों को उसकी सहायता के लिए स्वयं ही आना पड़ता है। यही कर्म का दैवी विधान है अर्जुन। तर फ्रेंड्स आंघोळ वगैरे करून रेडी झालो. आता थोडं बाहेर बसू, कारण आता ऊन वगैरे चांगलं आलेलं आहे. झाडाखाली मस्त सावली आहे, तर झाडाखाली बसू. फ्रेंड्स तुम्ही व्हिडिओमध्ये घरात ही सायकल पाहिली असेल. ही जी सायकल दिसत आहे ही कोणाची आहे? कारण आमच्या घरी तर लहान मूल वगैरे नाही आहे, तर हे सायकल आहे. इथे समोरची बिल्डिंग आहे आमच्या घराच्या समोर, ही वाली. या बिल्डिंगमध्ये राहतात एक सर, त्या सरांच्या मुलीची सायकल येते. तर फ्रेंड्स या ठिकाणी आई करत आहे पूजा म्हणजे पूजेची तयारी चालू आहे. आता देवाची आंघोळ चालू आहे सध्या. लोकांच्या फ्रीजमध्ये आई थंड सामान असते, वस्तू असतात, म्हणजे असं पाणी बॉटल, थंड सामान, भाजीपाला वगैरे. आमच्या फ्रीजमध्ये पहा काय असते. पूर्ण स्टॉक मार्केट आहे. कोणता प्रोडक्ट पाहिजे सांगा तुम्ही, ऑल इन वन आहे. हार्डवेअर बी आहे, ग्रोसरी बी आहे, खाण्यापिण्याचं सर्व सामान आहे. A to Z भेटून जाईल. पाणी बॉटलला पण पाणीच नाही त्याच्यात, बिकॉज द गॅस ऑफ द फ्रीज वॉज ओव्हर. दॅट्स वाय इट्स नॉट वर्किंग प्रॉपरली. तुझ्या नाही चारी संपलेपर्यंत बोलवे काही साई वाद पडला पडलो प्रवारी ते तू बघता लागे ते तू दासा लागे पाचला लागे. जय देवी जय देवी. तर फ्रेंड्स या ठिकाणी तुला जेवणाची तयारी. आई करत आहे स्वयंपाक. आलू प्लस लौकीची सब्जी आहे मिक्समध्ये. तर या ठिकाणी बनवतं भाजी. असं वाटतं पनीरची भाजी आहे का, पण हे पनीरची भाजी नाही आहे. लौकी प्लस आलू मिक्स गरम लागलं यार. तर फ्रेंड्स आता सकाळचे वाजले 11. अरे यार हां, तर सकाळचे वाजले 11. आता थोडी घराची साफसफाई करायची आहे. तर फ्रेंड्स या ठिकाणी तर कोपऱ्यामध्ये झाड वगैरे आहे, या प्रकारे साफ होतं. त्यानंतर इकडे या कॉर्नरला पण आहे पाहे या ठिकाणी.
तर फ्रेंड्स माझी मोठी ताई जी होती, जी सध्या आता पुण्याला राहत आहे, ती ताई दर संडेला साफसफाई करत होती, घर वगैरे पुसत होती, टी व्ही पुसत होती, त्यानंतर खिडकी वगैरे साफ करत होती. पण आता ताई नाही आहे तर मीच करत असतो घरी आलो की दर संडेला. पण मी व्लॉगमध्ये दाखवत नाही, आज दाखवत आहे. या ठिकाणी झालेलं आहे साफसफाई. ते जे तिथला कलर निघालेला आहे आणि ते खराब झालेलं आहे, ते पाण्यामुळे झालेलं आहे. तिथून पाणी आतमध्ये झिरपत होतं, त्याच्यामुळे खराब झालं ते, बाकी दुसरं काही नाही. हां, ती पतंग मकर संक्रांतीला मी उडवली होती. तेव्हा आपलं चॅनल नव्हतं, नाही तर असतं तर व्हिडिओ टाकला असतं त्याच्यावर. तर फ्रेंड्स आता दुपारचे वाजले 4, लाईट गेलेली आहे 3 वाजतापासून, अजून पण आली नाही. काय माहीत कधी येणार. आता पकड आहे पंखा. तर फ्रेंड्स बाहेर आलो होतो, बाहेर आल्यावर पाहिलं इथं झाडावर माकडं आलेले आहेत. ते आई आता उचलतं सामान वगैरे, ते सगळं वाळू घातलं होतं. ते या ठिकाणी हे जी डांग दिसते ते या ठिकाणी माकड आहे. ते या ठिकाणी आहे, या ठिकाणी माकड. तिकडे चाललं गेलं भिंतीकडे. तर फ्रेंड्स या ठिकाणी पप्पा पाणी देत होते झाडांना, तेव्हा मी पाहिलं या ठिकाणी हा जो पाईप फुटलेला आहे एक्झॅक्टली या ठिकाणी ठेवलेला आहे झाडाखाली, झाडाजवळ, जेणेकरून झाडाला पाणी गेलं पाहिजे. दिस इज द रिअल डेफिनेशन ऑफ एफिशियंटली यूज ऑफ वॉटर. तर फ्रेंड्स आता संध्याकाळचं एन्व्हायरमेंट एकदम बढिया झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. पूर्ण आसमान क्लिअर आहे एकदम. अनु काय खात आहे? अनु काय खात आहे? अनु गोला कसा आहे? गोला कसा आहे? गोला गोला कसा आहे सांग. कुठं आहे गोला? कुठं आहे? कसा लागते गोला? कसा आहे? थंड थंड आहे का? दादा सांग, दादा सांग. येत आहे, येत आहे, येत आहे. थोडा थोडा जम ताई देतो देऊ का? अनु ताईला दे, ताईला. ही ताई, ही ताई. तर फ्रेंड्स जेवण वगैरे झालेलं आहे. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. अनु गोला कोणाला आवडते, तुला की ताईला?